पुण्यातनं एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। वाळू माफियांविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांना मारहाण झाली आहे। अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते यांच्यावर हल्ला झालाय। गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिद्धेश्वर फाटा पॉइंट जवळ गोदावरी नदीपात्रातली ही घटना आहे। अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरतीच हा हल्ला झालाय। घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांसह महसूल विभागाचं पथक हे घटनास्थळी रवाना झालं। वाळू माफियांकडनं तहसीलदारांनाच मारहाण झालेली आहे आणि त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। इकडे वाळू माफियांची मुजोरी वाढत चाललेली आहे। त्यांची गाडी सुद्धा कशा पद्धतीने कट मारत हा डंपर इथनं निघून गेलाय ते आपण पाहतोय आणि तहसीलदारांनाच एक प्रकारे मारहाण करण्याचा हा प्रकार झालेला आहे। वाळू माफियांची वाढलेली मुजोरी पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत लक्ष्मण सोळंकी यांच्याकडनं। लक्ष्मण, सगळा घडलेला प्रकार बघता प्रचंड मुजोरी वाढलेली पाहायला मिळते, काय पुढची आता कारवाई? प्रज्ञा, आपण बघू शकतो की या ठिकाणी सकाळची ही 7 वाजल्याची घटना आहे। कारण की आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातून गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू होता आणि त्या अवैध वाळू उपसावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मोहिते त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि ते खासगी वाहनातून त्या ठिकाणी गेलेले होते। त्यावेळेस जवळपास 10 हायवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाळू उपसा सुरू होता आणि त्यात वाळू भरण्यासाठी 4 मोठे पोकलेन सुद्धा त्या ठिकाणी होते। मात्र त्यावेळेस तहसीलदारांनी या ठिकाणी थाळ टाकली। त्यावेळेस त्या आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे तडीपार असलेल्या ज्या वाळू माफिया आहेत त्यांच्याकडून तहसीलदार यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। तहसीलदारांना या ठिकाणी चापटाबुक्क्याने सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। तहसीलदार यांना वाचवण्यासाठी गेलेला कोतवाल सुद्धा या ठिकाणी जखमी झालेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या वाळू माफियांनी तहसीलदारांना धमक्या सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याच नंतर आपण जर बघितलं तर हे टिप्पर जे हायवा आहे ते पळून घेऊन जात असताना तहसीलदार ज्या खासगी वाहनातून आलेले होते त्या गाडीला उडवण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे। आपण जर बघितलं तर या परिसरात यापूर्वी सुद्धा जे चंद्रकांत शेळके म्हणून तहसीलदार होते त्यांच्या काळात सुद्धा तहसीलदारावर हल्ला झाला होता। त्याचप्रमाणे तहसीलदारांनी हायवा सोडताना या ठिकाणी लाच प्रकरणाचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यातीलच अनेक आरोपी जे तडीपार सुद्धा झालेले होते। मात्र आपण जर बघितलं तर तडीपारीच्या नंतर सुद्धा या गोदावरी पात्रातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतोय। कारण की जर गोदावरी पात्र जर बघितलं तर अलीकडनं जालना जिल्हा आणि पलीकडनं बीड जिल्हा येतो आणि जालना अंबड तालुका आणि गेवराई तालुक्याच्या मधोमध वाहणाऱ्या गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे आणि त्यावरच कारवाई करणाऱ्या तहसीलदारावर आता या ठिकाणी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। कारण की आपण जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या अद्यापपर्यंत या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली नाहीये। कारण की आपण जर बघितलं तर तहसीलदार कारवाई करतो, मात्र जिल्हा प्रशासन जे आहे, जिल्हाधिकारी आहे, उपजिल्हाधिकारी आहे, हे नेहमीच याकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे आपण जर बघितलं तर कुठेतरी या वाळू माफियावर जिल्हा प्रशासनाचं वरद हस्त आहे का असा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी प्रज्ञा उपस्थित होऊ लागलेला आहे। अगदी तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लक्ष्मण।